विद्यार्थी व पालक मित्रों, मी गणेश चिडके, ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर नांदेड, लातूर व पुणे ब्रॉडवेच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण नीट 2024 ची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते कधी येणार आहे, त्याचबरोबर ते आपल्याला कुठून मिळवायचं आहे याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशा सर्व नवीन विद्यार्थ्यांनी व पालकांनी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामधले जे काही अपडेट्स असतील, अपडेट माहिती असेल तर तुम्हाला YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळेल। तर नीटची जी परीक्षा आहे 5 मे 2024 रोजी पहिल्या आठवड्यात म्हणजेच रविवारी होणार आहे। तर या परीक्षेचं हॉल तिकीट येण्याच्या अगोदर म्हणजे 15 ते 20 दिवस परीक्षेच्या अगोदर 15 ते 20 दिवस अगोदर तुम्हाला जे सेंटर दिलेलं आहे ते सेंटर बद्दल माहिती मिळणार आहे। जे तुम्ही 2 सेंटर दिलेले त्या 2 सेंटर बद्दल कुठे मिळालेलं आहे, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामधलं जे सेंटर आहे 2 पैकी कुठे मिळालेलं आहे ते सेंटर, तुम्हाला सेंटरचं नाव नाही कळणार पण सेंटर जे सिटी आहे ते सिटी तुम्हाला पहिल्या जे परीक्षेच्या 15 ते 20 दिवस अगोदर तुम्हाला NTA च्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर परीक्षा 5 मे ला आहे तर जवळपास 5 ते 6 दिवस अगोदर तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार आहे। तर आता हे हॉल तिकीट नेमकं कुठून मिळवायचे, तर NTA ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मचं जे ऍप्लिकेशन नंबर आहे आणि तुम्ही जो पासवर्ड त्या फॉर्मचा ठेवलेला आहे तो ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड एक लिंक दिली जाईल, त्या लिंकवर तुम्हाला जायचंय आणि त्यावर जाऊन डाउनलोड तुम्हाला करायचं आहे। कुठल्याही पद्धतीनं म्हणजेच ऑफलाईन पद्धतीनं पोस्टाने तुम्हाला घरी हॉल तिकीट मिळणार नाहीये। एकमेव जे वे आहे तो म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला NTA च्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर त्याची प्रिंट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने प्रिंट काढायची आणि प्रिंट जो तुम्हाला प्रिंट मिळणार आहे तीच तुमचं हॉल तिकीट असणार आहे। यामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल, हॉल तिकीट आल्याच्या नंतर ज्यावर जे इन्स्ट्रक्शन असतील म्हणजे परीक्षेला काय घेऊन जायचे काय घेऊन जायचं नाहीये, त्याचबरोबर ड्रेस कोड काय असेल याबाबत आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये सध्या तरी एवढंच। ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा। धन्यवाद।